श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 1 डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या. या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती 1 डिसेंबरला सकाळी 11:51 होणार आहेत. उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या रविवारी म्हणजेच 1 डिसेंबरला साजरी करायची आहेत. कार्तिक अमावस्या ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या पितरांची सुद्धा सेवा उपासना ही करायची आहेत. कारण या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही कार्तिक अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. कार्तिक अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. रविवारी या कार्तिक अमावस्याला आपल्याला आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतील. भाग्य उजळल्याशिवाय कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या म्हणजेच शनिवारी 30 नोव्हेंबरला किंवा 1 डिसेंबरला करू शकता. या 2 दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे. कारण ही जी अमावस्या आहे तर ही 2 दिवस साजरी केली जाणार आहेत. यामुळे या दिवशी जे काही उपाय आपण करतो तर ते शनिवारी किंवा रविवारी करू शकतो. तर आपल्याला या कार्तिक अमावस्येला आंब्यांच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे. आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक देखील महत्त्व तितकेच आहे. ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि त्यामध्ये काही उपाय हे अमावस्येच्या दिवशी केले जातात. या उपायाने जीवनातील सर्व समस्या, दुःख, संकट, अडचणी आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर भाग्य उजळल्याशिवाय घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता ही देखील दूर होते. हा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होतो. जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळे घरात सतत भांडणे, कलह, मतभेद, आजारपण यासारख्या गोष्टी सुरू होतात. कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. घरात सुख, शांती, समृद्धी टिकत नाही आणि म्हणून जर अमावस्येला तुम्ही हा एक उपाय जर केला तर नक्कीच या सर्व समस्या दूर होतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ धुवून काढायचे आहेत. त्या पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. आंब्याची पानं जी आहेत तर ती नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जातात आणि जेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असे तोरण आपण अमावस्येला लावतो तेव्हा कोणतीही नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर जर आपल्या घराला कोणी वाईट नजर लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ती वाईट नजर जी आहे तर त्याचा प्रभावसुद्धा आपल्या घरावरती पडत नाही. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो. यामुळे या दिवशी आपण जर हा उपाय जर केला तर अशा वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्या घरावर, आपल्या घरातील जे व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती पडत नाही. आता हे तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही 2 किंवा 3 दिवस ठेवू शकता. यानंतर ते तुम्हाला लगेच काढून टाकायचं आहे. सुकलेलं आंब्याचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा इतर कुठेही ठेवू नये.
यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये अडचणी येऊ लागतात। त्याचबरोबर जर तुमच्या घरात सतत भांडणं, अशांतता आणि आर्थिक संकट येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या अमावस्येच्या दिवशी 3 आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि ती पाने जी आहेत तर ती एका ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्हाला बुडवून ठेवायची आहेत। त्यानंतरनं ही पानं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। यानंतर हे पाणी तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे। या उपायाने व्यक्तीचे रोग, त्याचबरोबर घरात असणारे दोष, अदृश्य शक्ती, इडापिडा, नकारात्मकता ही घरातून बाहेर जाते। तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला या कार्तिक अमावस्येला करायचा आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात, ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, खूप चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना असतात, वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपल्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात। तसेच असे काही शत्रू असतात की त्यांचं नाव देखील आपल्याला माहीत नसतात, गुप्त शत्रू असतात, ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात। यामुळे आपल्याला जीवनातील अनेक संकटांना सामोरे जावं लागते। जर तुमच्याही जीवनामध्ये असे काही शत्रू असेल, असे काही लोक असेल, तर ते नष्ट होण्यासाठी तुम्हाला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आंब्याची 5 पाने घ्यायची आहेत। प्रत्येक पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही 5 पाने तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांना अर्पण करायचं आहे। या उपायाने हनुमानांची कृपा मिळते, तसेच जीवनातील सर्व संकट, शत्रुपीडा, शत्रुबाधा हे देखील नष्ट होतात। त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल, यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल, कोणतंही काम तुमच्या मनासारखं होत नसेल, तर तुम्हाला दररोज नित्यनेमाने ज्या प्रकारे आपण तुळशीची पूजा करतो त्याच प्रकारे तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। या आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि दररोज तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही सांगायची आहेत। या उपायाने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते, तसेच यशाचा मार्ग हा खुला होतो। तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने हे काही उपाय जे आहेत तर ते आंब्यांच्या पानांचे आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत। हे खूप प्रभावी उपाय आहेत। या उपायामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।